दत्तनगर तालुका वाई जिल्हा सातारा येथील वाघ दाम्पत्यांनी गोड बोलून उसने पैसे मागून मोठी आर्थिक फसवणूक केली असून या संदर्भात भुईंज पोलीस स्टेशन यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही। सदर व्यक्तीवर गुन्हाही दाखल केलेला नाही। त्यामुळे आर्थिक फसवणुकीतून न्याय न मिळाल्याने कुटुंबासह आत्मदहन करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी भुईंज येथील राजेश शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षकांकडे केली। नमस्कार, मी श्याम चावलानी, राहणार वाई, जिल्हा सातारा। वाई सुरू असलेलं राजगड रिसॉर्टचे जे मालक आहेत नलवडे सर, त्यांच्याकडनं मी हॉटेल व्यवसाय रेंटवर घेतलं होतं आणि काही माझ्या घरगुती अडचणींमुळे मी ते हॉटेल चालू शकलो नाही। म्हणजे माझ्या आईवडिलांचं निधन होणे किंवा माझ्या मुलांच्या ॲक्सिडेंटमुळे मला वेळ मिळू शकत नव्हता। पैशाची माझी अडचण खूप वाढत चालली होती। म्हणून मी निखिल वाघबरोबर माझी चर्चा होऊन त्यांच्याबरोबर मी त्यांनी स्वतः मला सांगितलं की मी तुमचं युनिट चालवायला घेतो म्हणून। त्यासाठी मी त्यांना म्हटलं होते की बाबा हे ॲग्रीमेंट आपण जे काय प्रोसिजर करून देऊ। माझे अमाऊंट आहे बघा, 18 महिन्याचं त्यांनी मला भाडं दिलं नाही, त्याची अमाऊंट होती 10 लाख रुपये आणि शेवट 18 महिने मला त्यांनी भाडं दिलं नाही म्हणून मी तिथनं सगळं माझं मटेरियल उचललं आणि ते उचलून मी माझं मटेरियलमध्ये जवळजवळ माझी 10 लाखाची नासधूस केली। टोटल मला 20 लाख रुपयाचा लॉस झालेला आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि मी त्याच्यासाठी तक्रार अर्ज म्हणून भुईंज पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो। भुईंज पोलीस स्टेशनला त्यांनी मला एवढंच सांगितलं की तुमच्याकडं त्याच्याबरोबर ॲग्रीमेंट नाही केलं म्हणून आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही आहे म्हणून। ॲक्च्युली फॅक्ट ही आहे की 18 महिन्यामध्ये मी त्याला भरपूर वेळा फोन केला, भरपूर वेळा त्याला कॉन्टॅक्ट केला। तो माझ्याकडं माझ्या मेडिकलमध्ये सुद्धा आला, पण मी तुमच्याशी ॲग्रीमेंट पण करतो। त्यांनी मला ॲक्च्युली मोठी फसवणूक अशी केली, मी ज्या नलोडे ज्यांच्याकडनं मी भाडे नव्हतो ते त्याला भाडे करू म्हणून मी त्याला जॉईन करून दिलं की आता मी निघतो तूच कर। त्यांनी त्याच्याबरोबर केला आणि मला बरोबर 18 महिने मला माझी फसवणूक केली। मी जवळजवळ 50 लाख रुपये खर्च केला होता माझ्या त्या हॉटेल व्यवसायाकरता आणि महिन्याला 50,000 रुपये ठरले होते भाडं देणं। तर ते अशा 1-2 महिने मी समजू शकतो, 5 महिने 10 महिने समजू शकतो। 18 महिन्यामध्ये त्या माणसानं मला एकही रुपया दिला नाही। माझी खूप मोठी फसवणूक केल्याच्या माध्यमातून माझा पूर्ण परिवार डिस्टर्ब झालेला आहे। नमस्कार, मी राजेश बाबूराव शिंदे, राहणार भुईंज। वाईमधील निखिल वाघ या व्यक्तीने माझी आर्थिक फसवणूक केली। त्या संदर्भात मी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये 9 सप्टेंबर 2023 या दिवशी तक्रारी अर्ज दाखल केला। कितीची फसवणूक? 37 लाख रुपयाची फसवणूक केलेली माझी आणि भुईंज पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रारी अर्ज दाखल केला। तर सरासरी 2 महिने झाले त्याच्यावर काही विशेष अशी कारवाई काहीच नाही केलेली। त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी दरेगावी गेलो। मी ॲक्च्युली मूळचा दरेगावचाच, मुख्यमंत्री साहेब माझे चुलते लागतात। आम्ही भेटायला गेलो असता 5 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री साहेबांना भेटून त्यांनी त्यांच्या PA काळे साहेबांना सांगून चौकशीचे आदेश आपले समीर शेख साहेबांना फोन केला आणि त्यांनी मला भेटण्यास दुसऱ्या दिवशी बोलवलं। आम्ही तर SP ऑफिसला 6 तारखेला भेटायला आलो। साहेबांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि चौकशीचे आदेश दुसऱ्या दिवशी भुईंज पोलीस स्टेशनला दिले। तर सर सांगायचं म्हणजे चौकशीचे आदेश देऊनसुद्धा 2 महिन्यात काही त्याच्यावर चौकशी नाही। आम्ही 1-2 वेळा बोलवलं, FIR सुद्धा साधी दाखल केली नाही आमची आणि ते म्हणतात काय प्रूफ नाही जवळजवळ 8.5 लाख रुपयाचे आमच्याकडे प्रूफ आहे, ऑनलाईन पेमेंटचे प्रूफ आहेत। सर पेमेंट 10,000 रुपयाचं प्रूफ असलं काय आणि लाख रुपयाचं असलं काय? शेवटी तो त्याला कलम एकच ना। तर त्यांनी FIR आम्ही विचारणा केली की सर तुम्ही 4 महिने झाले FIR साधी दर्ज केली नाही म्हटलं। आम्हाला म्हणजे त्याच्यावर सिद्ध होत नाही, तुम्ही समजपत्रावर सही करा। आम्ही काही सही केलेली नाही आणि त्याच्यानंतर सर आमच्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही। आम्हाला सर मानसिक त्रास म्हणजे घरात सगळ्याच बाजूने आम्हाला भयंकर त्रास झाला आणि ती व्यक्ती अशी आहे की पूर्ण सराईत आम्ही त्याची डिटेल चौकशी काढली तर त्याने वाई तालुक्यामध्ये जवळजवळ 2 कोटी रुपयांना माणसांना गंडा घातलेला आहे। व्हाईट कॉलर नुसती पांढरी गाडी घेऊन फिरणे, हे भुईंज पोलीस स्टेशनच्या समोर त्याची MG हेक्टर गाडी उभी करतो, काळ्या कुट्ट काचा। मंत्र्यांच्या गाड्यांना सुद्धा काळ्या काचा नसतात आणि ह्याच्या काळ्या कुट्ट काचा साहेबांच्या केबिनच्या समोर गाडी लावली तरी डोळे झाकलेले असतात। सर्वसामान्य माणूस टोल नाक्यावर आला
त्याचा PUC नसेल, RC नसेल, काय नसेल, त्याच्यावरून त्यांना भरपूर त्रास दिला जातो आणि हा कोण लागून गेला की त्याच्यासमोर बिंदास काहीच विचारणा होत नाही. कशाच्या माध्यमातून फसवणूक केली तुमची? माझी लॉजिंग खरेदी करणे, तेव्हा मी तानाजी एक्झिक्युटिव्ह नावाचं हॉटेल चालवायला घेतलं राजगड लॉजिंगच्या शेजारी, आपल्या वाई DMartच्या शेजारी. आणि त्यांनी विचारणा अशी केली, म्हणजे लॉजिंगचं मला काम दिलं बोर्डचं ह्याचं, आणि मला म्हटले 16 रूमचं लॉजिंग खरेदी करायचं आहे आणि आपल्याला पैशाची गरज आहे असं कोण. पण त्याने आधी थोडीसा घरोपा निर्माण केला. त्याच्या गाडीशी माझा व्यवहार झाला होता. एक गाडी त्याची पहिली मी विकत घेतल्यामुळं रोख पैशानं घेतलेली बघून त्याला थोडंसं तोंडाला पाणी सुटलं आणि त्यानं तो तिथपासूनच प्लॅनिंग केलं की हा माणूस पैसेवाला याला गोड बोलून आमच्या घरोपा निर्माण केला. घरी येणं जाणं ठेवलं, सगळं केलं, वडिलांचे पाय पूजणे सगळं करणे, गुरुपौर्णिमेला असं नाटक रचून बरोबर मी मुलगा तुमचा समजा, मला वडील नाहीत असे सांगून त्यानं बरोबर गोड बोलून फसवणूक केली. आता तुमची पुढची काय असणार आहे? आता आम्ही SP साहेबांना सोमवारी हे आत्मदान करण्यासाठी कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना अर्ज दिलेला आहे आणि त्याची आम्ही पोचसुद्धा घेतलेली. आम्ही 15 फेब्रुवारी दिवशी आम्हाला जर नाही मिळाला तर आम्ही आत्मदान करण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. सर्व आमचं शिंदे कुटुंबीयच पूर्ण हे करणार आहे. 19 तारखेला माननीय पंतप्रधान साताऱ्यात आहे. बरं, काय तुमची भूमिका? 19 फेब्रुवारी. मग तोपर्यंत जर काही हे नाही झालं तर मग अतिशय उत्तमच. आम्ही समोरच भेटणार सगळे हकीकत आम्ही हे करणार. पण आम्ही 15 दिवसाच्या पिरियडमध्ये आम्ही त्यांना तारीख 15 फेब्रुवारी दिलेली आहे. तोपर्यंत ह्याच्यावर कारवाई झाली. आणि त्यांचा स्वतः 7 वर्षाचा ड्रायव्हर त्यांना तिथं जबानी दिलेली पण खोटं समजतात. तर त्यांनी 9,70,000 रुपये नेलेले पूर्णपणे लेखी जबाब दिलेला आहे. त्यात माझे 1,20,000 ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे, त्याचा प्रूफ आहे. बँकेतून 2 लाख रुपये नेलेल्याचा प्रूफ आहे. 27,000 रुपये त्याच्या बायकोच्या त्याच्या खात्यावर ट्रान्सफर मारलेत माझ्या परस्पर, ते सुद्धा सगळे प्रूफ आहे.